बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालय आता पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आलंय. याच रुग्णालयातील कर्मचारी संपदा मुंडे यांच्या हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांनी हातावर कथित सुसाईड नोट लिहिल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. भाजप नेत्याच्या पीएनं दबाव आणल्याचा दावा करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनं परिसर हादरून गेलाय. डॉक्टर रुपनवर यांनी माध्यमांसमोर येत सांगितलं की माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कथितरित्या पीए कडून दबाव आणण्यात आला होता. नंतर जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. या मानसिक त्रासातून आपण हातावर सुसाईड नोट लिहिल्याचा दावा करण्यात आलाय. हीच भूमिका त्यांनी सार्वजनिकपणे मांडण्याचा प्रयत्न देखील केला होता. दरम्यान या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरोधात फलटण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी सुरू ठेवण्यात आली आहे. मी डॉक्टर रुपनवर 28 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता माजी मंत्री तानाजी सावंत यांची ओएसडी प्रसाद पुणे देशमुख यांनी मला जीवे मारण्याची आणि त्यांचे बॉडीगार्ड यांनी धक्काबुक्की केली होती. तर त्याविरोधात मी तक्रार करण्याच्या ऐवजी माझ्यावरती चौकशी बसवण्यात आली आणि त्यामुळे मला वाटायला लागलं की माझ्या बाजूने कोणीही नाही आणि मंत्री आहे म्हटलं ना, माझ्याकडे आता काहीच नाही. त्यामुळे मला एकच शेवटचा पर्याय उरलेला की असं तसं जीव दिलेलाच बरा. म्हणून मग मी घरी जाऊन सुसाईड नोट्स वगैरे लिहिली आणि सुसाईड नोट्स लिहून मी आत्महत्येचा प्रयत्न करणारच होतो. काय माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पीए प्रसाद पुणे देशमुख यांनी जे अपमानात्मक मला वागणूक केली आणि धक्काबुक्की दिली, त्यामुळं माझं मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे मी सुसाईड नोट लिहिली होती आणि ती स्टेटसला टाकली होती. मला न्याय मिळावा एवढीच एक शेवटची इच्छा आहे.